नमस्कार, मी सुवर्णा जोशी. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये सुरुवातीलाच आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे. या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलेलं आहे, कारण त्यांच्या हत्येप्रकरणी आता थेट सनातनचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकर यांच्यासह विक्रम भावे या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. सीबीआयने काल मुंबईतून सनातनचे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक केली. तर या दोघांना शनिवारी संध्याकाळी नवी मुंबईतल्या बेलापूरमधील सीबीआय ऑफिसमध्ये आणून रात्रभर त्यांची चौकशीही करण्यात आली. तर पुनाळेकर यांना अटक केल्यानंतर या अटकेचा सनातनकडून निषेध नोंदवण्यात येतोय. दरम्यान बेलापूर इथल्या सीबीआयच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेण्यात आला या सगळ्या प्रकरणाचा. मी नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या सीबीआय ऑफिसच्या समोरच उभा आहे. माझ्या मागे आपण बघू शकता की हीच ती सीबीआयच्या ऑफिसची जी इमारत आहे. याच इमारतीतल्या 7व्या मजल्यावरती संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांची चौकशी सुरू आहे. आज सीबीआयने मुंबईतून विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या दोघांना अटक केली आणि दोघांना अटक केल्यानंतर मुंबईतल्या सीबीआय ऑफिसमध्ये त्यांची चौकशी केली. त्यानंतर ह्या दोघांनाही आज संध्याकाळी बेलापूर इथल्या नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या ह्या कार्यालयामध्ये आणल्याने रात्रभर आज यांची चौकशी होणार आहे. अजूनही चौकशी सुरू आहे. 7व्या मजल्यावरती ह्या कार्यालयामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजीव पुनाळेकर यांचा या कटामध्ये म्हणजे दाभोळकरांच्या ज्या हत्येमधल्या कटामध्ये संजीव पुनाळेकर यांचा सहभाग होता. त्याचबरोबर दाभोळकरांच्या ज्या गोळ्या झाडल्या, ज्या पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या, त्या पिस्तूल देखील नष्ट करण्यामध्ये संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांचा हात होता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शरद कळसकर ज्याच्या हातात पिस्तूल होती आणि ह्या शरद कळसकरना दाभोळकरांची ओळख पटवून देण्यामध्ये जो विक्रम भावे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विक्रम भावे हा गडकरी रंगायतांमधला स्फोटामधला आरोपी आहे. त्यांनी त्याबाबतची सजा देखील भोगून तो आता बाहेर निघालेला आहे. सजा भोगल्यानंतर विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर हे दोघंही या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या आरोपींना मदत करत होते. न्यायालयीन बाबीमध्ये त्यांना मदत करत होते. त्यामुळे ह्या सगळ्यात महत्त्वाच्या या घडामोडीमध्ये हे दोघंही सगळ्यात महत्त्वाचे आरोपी आहेत. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आज सीबीआय या रात्रभर या सगळ्यांची चौकशी करणार आहे आणि या चौकशीमधून रात्रभर केल्यानंतर कोणते धागेदोरे हाती लागत आहेत यासह उद्या सकाळी या दोघांनाही म्हणजे संजीव पुनाळेकर आणि त्याचबरोबर विक्रम भावे या दोघांनाही घेऊन सीबीआयचे अधिकारी हे पुण्यामध्ये पोहोचणार आहेत आणि 11 ते 11:30 दरम्यान पुण्यामधल्या न्यायालयामध्ये त्यांना हजर करणार आहेत आणि त्यानंतर हे सगळे जे चौकशीमधले पुरावे ते तिथे सादर केले जाणार. आणखीन एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये की सीबीआय आज रात्रभर ह्या सगळ्यांची दोघांची चौकशी करणार आहे. या चौकशीमध्ये नक्की काय बाहेर पडते, आणखीन काही गोष्टी निघतात का, आणखीन याच्यामधले कोणते आरोपी आहेत का, हे देखील यामध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.